मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी 20 मिनिटाचा लोअर बॉडी वर्कआउट घेऊन आलो आहे। हा वर्कआउट प्रोग्राम तुम्हाला तुमच्या पायांना मजबूत करण्यासाठी व तुमच्या पायांची ताकद वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे। हा वर्कआउट करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही जिम उपकरणाची गरज नाही, प्लस तुम्ही तुमच्या घरी हा वर्कआउट करू शकता। चला तर मग सुरुवात करूया। पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज या चॅनलला आधी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओच्या सूचना सगळ्यात आधी मिळत जातील। लेट्स गेट स्टार्टेड। चला तर मग सुरुवात करूया वॉर्मअप पासून। वॉर्मअप करण्यासाठी मी फ्रंट स्विंगने स्टार्ट करतो। फक्त स्विंग करायचा आहे पाय तुम्हाला। दहा रेपिटेशन्स राईटने आणि 10 रेपिटेशन्स लेफ्टने। ओके, आता लॅटरल स्विंग। Change leg. त्यानंतर हिप रोटेशन। Change. Knee pull, high knee pulls. स्क्वॉट टू स्टँड। स्क्वॉट टू स्टँड करण्यासाठी स्क्वॉट पोझिशनमध्ये उभे राहा, खाली बसा, टोज ना पकडा आणि टोज ना न सोडता उभं राहायचं। आठ ते 10 रेपिटेशन। ओके, रिलॅक्स। तर मित्रांनो, आपला वॉर्मअप झालेला आहे। आता मेन वर्कआउटला आपण सुरुवात करूया। सगळ्यात पहिली जी एक्सरसाइज आहे त्याचं नाव आहे स्क्वॉट्स। स्टँडर्ड स्क्वॉट्स आपण करूया। स्टँडर्ड स्क्वॉट्स करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पायामध्ये वाइडर दॅन शोल्डर्स, म्हणजे शोल्डरच्या थोडंसं बाहेर पाय काढायचे आणि टोजना स्लाइटली पॉइंटिंग आउटवर्ड्स। हात तुम्ही दोन्ही शोल्डर्सवर ठेवू शकता असे या पद्धतीत, किंवा मग असे समोर ठेवू शकता। चला तर सुरुवात करूया। 15 रेपिटेशन्स करायचे। Come on, last one and 15. Stop. प्रत्येक एक्सरसाइज झाल्यानंतर मित्रांनो एक 15 ते 20 सेकंडचा रेस्ट घ्या आणि त्यानंतर परत दुसऱ्या सेटला सुरुवात करा, म्हणजे आपण करूया। स्क्वॉटचा अजून एक सेट आपण करणार आहोत। चला तर करूया।
सेम स्क्वॉट स्टान्समध्ये तुम्हाला उभं राहायचं आहे. दोन्ही हातांना शोल्डर्सवर त्या पद्धतीत. परत 15 रेपिटेशन्स आपण रिपीट करूया. खाली जाताना ब्रीद इन आणि वरती उभं राहताना ब्रीद आउट. $13, $14 and $15. Okay, stop. Relax for few seconds. 15 ते 20 सेकंड्स. आणि त्यानंतर आपण दुसरी एक्सरसाइज करणार आहोत लोअर बॉडीची. मध्ये मध्ये मित्रांनो थोडंसं पाणी सिप करत जा, जेणेकरून तुमचा गळा जो आहे तो सुकणार नाही. ओके, दुसरी जी एक्सरसाइज आहे त्या एक्सरसाइजचं नाव आहे लंजेस आणि स्टॅटिक लंजेस. स्टॅटिक म्हणजे एका जागेवरच तुम्हाला उभं राहायचं आहे. एक पाय पुढे असा ठेवा आणि एक पाय या पोझिशनमध्ये पाठवा. ठीक आहे, दोन्ही हात पुढे. सिम्पली दोन्ही नीज बेंड करून तुम्हाला खाली बसायचं आहे. आपण 10 रेपिटेशन्स करूया. and 10. ओके, थोडा थांबा. ठीक आहे, आता दुसऱ्या पायाने रिपीट करूया. आता डावा पाय पुढे आणा, उजवा पाय पाठ. सेम पोझिशन, दोन्ही हात पुढे. सेट. परत एक 15 ते 20 सेकंडचा रेस्ट घेऊया आणि त्याच्यानंतर परत ही एक्सरसाइज आपण रिपीट करूया. ठीक आहे, परत एकदा लंजेस आपण रिपीट करूया. आता आपण या सेटमध्ये 12 रेपिटेशन्स करूया. आता उजवा पाय पुढे आणि डावा पाठ. लेट्स डू 12 reps. and 12. ओके, काही सेकंड्सचा पॉज घेऊया आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्या पायाने आपण रिपीट करूया. ठीक आहे, आता परत डावा पाय पुढे आणि उजवा पाठी. And 12. Okay, that's it. Relax for 15-20 seconds.
ठीक आहे. नेक्स्ट एक्सरसाइज मित्रांनो गुड मॉर्निंग्स आहे. गुड मॉर्निंग्स करण्यासाठी पायामध्ये एवढंच अंतर ठेवा, म्हणजे हिप स्टान्स जास्त अंतर नाही ठेवायचं आहे. मी तुम्हाला साईड अँगलनी करून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला एक परफेक्ट अँगलनी ही एक्सरसाइज बघायला मिळेल. ठीक आहे. दोन्ही हात असे पाठी इंटरलॉक करा. हिप्सना पाठी घेऊन जायचं आहे. बॉडी पॅरलल टू द फ्लोर अँड अप. नीज जास्त बेंड नाही करायच्या. बारा रेपिटेशन्स करूया. ओके. बाय द वे ही एक्सरसाइज तुमच्या हॅमस्ट्रिंग्स आणि ग्लूट्स मसलसाठी आहे. काही सेकंडचा पॉज घेऊया, रेस्ट घेऊया आणि त्याच्यानंतर परत ही एक्सरसाइज रिपीट करूया. सेम 12 रेपिटेशन्स आपल्याला कंटिन्यू करायचे आहेत. ओके. परत एकदा ही एक्सरसाइज आपण रिपीट करूया. ओके. चलो लेट्स स्टार्ट. कम ऑन. Okay, relax. ठीक आहे. नेक्स्ट एक्सरसाइजचं नाव आहे मित्रांनो ग्लूट ब्रिज. ग्लूट ब्रिज करण्यासाठी मी डायरेक्टली फ्लोअरवर इकडे पाठीवर झोपतो. तुमच्याकडे मॅट असेल तर तुम्ही मॅट घालून मॅटवर झोपू शकता. मी डायरेक्टली फ्लोअरवर झोपतो. ठीक आहे. दोन्ही पायामध्ये एवढं अंतर. दोन्ही हात असे हिप्सच्या थोडेसे लांब ठेवा आणि एक 12 रेपिटेशन्स आपण करूया. हिप्सला वरती लिफ्ट करायचं आहे. ओके. थोडा वेळ रेस्ट केल्यानंतर परत आपण ही एक्सरसाइज रिपीट करूया. ठीक आहे. परत करूया. आता आपण 15 रेपिटेशन्स करूया. कम ऑन स्टार्ट. ओके. 15 रेपिटेशन्स आपले झालेत. आता आपण उभं राहूया. थोडा रेस्ट घेऊया. आणि आपली लास्ट एक्सरसाइज आहे मित्रांनो काफ रेजेस. काफ रेजेस ही आपल्या काफ मसलसाठी असते. सिंपल एक्सरसाइज आहे. तर काफ रेजेस करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी स्ट्रेट उभं राहायचं आहे. पायामध्ये जास्त अंतर नाही ठेवायचं आहे. दोन्ही हात शोल्डर्सवर परत ठेवायचे आणि फक्त काफना हिल्सना वरती लिफ्ट करायचं. या पद्धतीने स्लोली. पंधरा रेपिटेशन्स करायचे. Okay, done. Relax.
ओके, परत ही एक्सरसाइज आपल्याला रिपीट करायची आहे. मी आता साईड अँगलने तुम्हाला करून दाखवतो. दोन्ही हात परत शोल्डर्सवर, सिम्पली 15 वेळा हिप्सना लिफ्ट करा. ओके, दॅट्स इट. तर मित्रांनो, आपला वर्कआउट झालेला आहे. थोडा रेस्ट घेऊया आणि रेस्ट केल्यानंतर आपल्याला स्ट्रेचिंगनी हा पूर्ण प्रोग्राम एंड करायचा आहे. स्ट्रेचिंगनी तुमचे सगळे स्नायू रिलॅक्स होऊन जातात. ठीक आहे, तर सगळ्यात आधी पहिली स्ट्रेचिंग आपण करूया लेग पुल. पाठी लेग असं पुल करायचं आहे, म्हणजे तुमचे थाईज मसल, थाईज स्ट्रेचिंग. पुल करून थोडा वेळ होल्ड करून ठेवायचे. ठीक आहे, आता दुसऱ्या पायाने पुल करा, दुसऱ्या पायाला होल्ड करून ठेवा. ओके, आता आपण हॅमस्ट्रिंग्सला स्ट्रेच करूया. हॅमस्ट्रिंग्सला स्ट्रेच करण्यासाठी एक पायाचा पुढे ठेवा आणि एक पाय पाठी. हळूहळू खाली जा. दोन्ही हातांना हिल्स जवळ घेऊन जा. नीज लॉक्ड आणि होल्ड करून ठेवा. म्हणजे ही पूर्ण साईड तुमची स्ट्रेच होताना तुम्हाला फील होईल. ओके, दुसरा पाय. ठीक आहे, त्यानंतर थोडंसं पायामध्ये अंतर ठेवूया आणि हिप्सना असं पुढे पुश करूया. ओके, रिलीज करा. ठीक आहे, काफ्सना स्ट्रेच करायचं आहे. काफ मसल्सना स्ट्रेच करण्यासाठी तुम्हाला एक पाय असा वॉलच्या जवळ आणायचं आहे आणि या पोझिशन मध्ये फिक्स करायचं आहे आणि हळूहळू पुढे जायचं आहे. पाठचा पाय लिफ्ट करायचा आहे, जेणेकरून तुमचे काफ मसल्स स्ट्रेच होतील. ओके, चेंज करूया. ओके, परफेक्ट. आणि एक लास्ट स्ट्रेच करूया, फॉरवर्ड बेंडिंग स्ट्रेच. परत नीजला लॉक ठेवायचा आणि स्ट्रेट दोन्ही हात टोज जवळ घेऊन जायचे आणि होल्ड करून ठेवायचे. ओके, रिलॅक्स. तर मित्रांनो, आपला वर्कआउट झालेला आहे विथ स्ट्रेचिंग आणि सुरुवातीला आपण वॉर्मअप पण केला. तर मित्रांनो, कसा वाटला हा तुम्हाला क्विक 20 मिनिट्स लोअर बॉडी वर्कआउट? खरंच आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा मिळेल. क्विकली तुम्ही 20 मिनिटात हा वर्कआउट प्रोग्राम कंप्लीट करू शकता आणि खूप मजा येईल तुम्हाला हा वर्कआउट केल्यानंतर. पाय थोडे सोर होतील आणि वाटेल तुम्हाला काहीतरी आम्ही केलं आहे. तर मित्रांनो, चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. पण त्याआधी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि अजून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओच्या सूचना सगळ्यात आधी मिळत जातील. चला तर मग भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत. तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. बाय.